पहिलाच बॉल आणि इथे पहा राग नाही का रे जीवास तुम्ही आल तर तुम्हाला बरोबर घेतलेलं कोपच्या लय पैसे कमवल्याल दाखव जरा पोरांना उस्मान भाई किती कमवतो बघा भाई ये वाटे चालू वाट्यासाठी चालू झालेले आहे मित्रांनो चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा. हॅलो एव्हरीवन, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मयूर वाघमारे व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. आज आपण आलेलो आहोत करंजाडे गावाच्या इथे, जिथे आपली आज आयकॉन मॅच आहे आणि मी खेळतोय सूरज पाटील वाघेलीवाडा या टीममध्ये आणि सोबत खेळणारे परेश ठाकूर जो उरणचा आहे धुतुम गावचा. आणि आजच सेकंड मॅचसुद्धा आहे, म्हणजे सेकंड टुर्नामेंट आहे सोनारे गावामध्ये जी उरणमध्ये आहे. तिथेसुद्धा आज आयकॉन म्हणून आपण खेळतोय. तिथे असणार आहे माझी टीम नेहरू संघ आणि आयकॉन मला वाटतं भावेश नाईक आहे जो दारावे गावचा आहे. सो आज पहिला दिवसच आहे इथं आणि खूप वेळ झाला आहे, 11:30 वाजून गेलेत. पहिली मॅच चालू नाही झाली, ओपनिंग सेरेमनी अजून बाकी आहे. तर चला आता डायरेक्ट ग्राउंडवर जाऊया. बरेचसे तिथे प्लेयर आहेत. सँडविच वगैरे तुम्हाला कसं भेटतात आम्हाला खाण्यासाठी, कारण की आपले जे चाचा आहेत त्यांनी आमच्यासाठी ही सेवा उपलब्ध ठेवले. जाईल तिथे ग्राउंडवरती सँडविच असते. तर बघा ग्राउंडवरती कंडिशन आहे. आज बरेच दिवस ऊन पडल्यामुळे जरा चिखल कमी आहे, पण पाऊस तरी येतोय. तर प्रत्येक ग्राउंडवरती आपल्या चाचाचं दुकान आहे, ज्याच्यामुळे बघा नाव आहे आपल्या गाडीचा झकास सँडविच. जय शिवराय जय महाराष्ट्र. आणि बघा पाण्याची सोय, सँडविचची सोय, सलाड्स वगैरे, चीज, पूर्ण डाएट भावने आपल्यासाठी उपलब्ध ठेवला आहे. आणि मला वाटतं तुमच्यामुळेच सगळ्या पोरांची जरा मारामार होत नाही. चांगली क्वालिटीचा माल देतो आपण 100%. हाय रेट विथ हाय क्वालिटी. वगैरे हे आले आमचे बंधू. मॅचले लेट झालं भाऊ ना, जरा एवढं लेट नाही व्हायला पाहिजे. तर बराच टाइम दिला. कुठं यांच्या मानकली विरोधात हे आता झाले ते भिवंडीला गोरसेकरांच्या ना, तिथं वनसट झाले. ते डेंजरच आहे ना ते. लवकर मॅच चालू व्हायला पाहिजे. आज पहिला दिवस. आता तिथं जाऊन परत सोनारीला जायचं आहे. तिथं पण नाही, तिसरी मॅच आहे. सोनारीची 1200 मॅच चालू नाही होत. सूरज पाटील वगैरे आलेला आहे तिथं. अजून यांचं सेटअपच चालू आहे. का खातो का इथे प्रॅक्टिस साठी नेट्स आहे, जिथे अंडर 14-16 पर्यंत लहान मुलं शिकतात. नांदगाव विरुद्ध वाघिलीवाडा वाटतं मॅच. कोणची आहे पहिली रा? नारपोली विरुद्ध आणि आयकॉन आणि आपल्या मी ना जिंकलो मग अर्धी मॅच तर अशीच जिंकलो. तो एकदाच बाहेर येतो सगळ्या धावा घेऊन. तो जास्त केलं नाही, एकदाच येतोय. हा बघा, हाच तो परेश ठाकूर. आपल्या सोबत आहेत वाघिली गावचे मस्त भागेश बॅट्समन आहे, पण जरा फिटनेस वरती लक्ष असल्यामुळे जरा. कुठं जाता तुम्ही फिटनेस का? कल फिटनेस जॉईन केले. कसे मंथली काय त्यांचा हे काय? मंथली काय अजून मी विचारलं ना सरांना, पण द्यायची इच्छा नाही आपल्याला. कारण की बरेच वर्ष एकत्र खेळले होते त्यांच्या सोबत. कोणासोबत? कालप्याचा. हो, पण बघूया मी पण विचार करणार आहे. भाग्याजवळ चल तर जाईन मी, पण खरी गरज तर अक्षयला आहे. पण अक्षय काय मनावर घेत नाही. अक्षय काय तुझं म्हणणं आहे फिटनेस बद्दल? बाईची बॉडी बघा, जास्त पोट जास्त वाढले. जेवलाय जरासा, नाश्ता करून पोट वाढलाय, नाही तर दाखवलं असतं. याच्यात पण तो बोलतोय पोट वाढलाय बघा. येऊ बघ एवढा पोट वाढले. बाईची फिटनेस नेक्स्ट लेवल आहे. चॅलेंज द्यायचा का? चॅलेंज अमित नाईक तुला चॅलेंज आहे. कधी पण 100 मीटर 200 मीटरची रनिंग लाव. नाही 400 मीटरची 400 मीटर तो स्टॅमिना वाला आहे ना. हा ठीक आहे, 400 मीटरची तुला चॅलेंज आहे अक्षय पवारचा, की
रेस लावायची 400 मीटर. जो पहिला क्रॉस करील त्याला मयूर वाघमारे कडून एक टाइमाचा जेवायला फिक्स. एक टाइमाचा जेवायला मग काय माझ्या नाही 2 टाइम कुठे त्याला पनीर 2 त्याला टाइम पनीर लागतं. पनीर त्याला क्वालिटी पनीर देऊन तोफू विपू सगळं देईन त्याला. तर भाई यो चॅलेंज दिले अमित नाईक. तू जर बघत असशील व्हिडिओ तर यो चॅलेंज आहे भाई तुला. अक्षय पवारचा वाघाचा आमच्या. हेलो गाईज, तर पहिलीच मॅच आमची होती आणि ती मॅच चांगली झाली. कारण की बघायला गेलं तर लो स्कोर मॅच होती. 24 बॉल आम्हाला चेस करायचे होते, फक्त 30 रन आणि तब्बल पहिल्याच ओव्हरला 14 रन आलेले आणि 18 बॉल 16 पाहिजे असताना आम्ही मॅच हारलो. कारण की समोरच्या टीमची चांगली बॉलिंग पण झाली आणि बोलू शकता बॅटिंग तर खराबच झाली. प्रयत्न तर बॅट्समन लोकांनी पण चांगले केले आणि बॉलर लोकांनी खरंच चांगली बॉलिंग केली. कारण की त्या सिच्युएशनला डॉट करायचे होते आणि त्यांनी डॉटसुद्धा केले आणि ॲट द एंड रिझल्ट तर आमचा खराब आला. कारण की आम्ही ते मॅच हारलो. 12 बॉल 12 रन पाहिजे होत्या. त्यानंतर मॅच आली 6 बॉल 7 आणि शेवटच्या बॉलरने सुद्धा चांगली बॉलिंग करून 3 रनच दिले. तर 1 बॉल 4 पाहिजे असताना बॉल 6वर गेला पण कॅच आउट झाला. सो पहिली मॅच तर दिवसातली खराब झाली. आता आपण चाललो आहे दुसऱ्या मॅचला, म्हणजेच दुसऱ्या टुर्नामेंटला. ती होत आहे सोनारी गावात, उरण हायवेवरती आपण आता सध्या आहोत. तर ग्राउंडवर आपण पोहोचलो आणि इथे तुम्ही बघू शकता इथं अनिकेत मोकल बॅटिंग करतोय. निमिष मोहिते एका साईडला आहे. मला वाटतं दादरपाडा संघ आहे इथे आणि अनिकेत मोकल ॲज अ आयकॉन आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवू इच्छितो हा चिंचपाडा संघ आहे जो योगेश पवार यांचा आहे. 6 अनिकेतने बाहेरने मारल्यात पहिल्या मॅचला 50 आणि ह्या मॅचला त्यांनी सुरुवात तर भयानक केली. आता बॅटिंगला गेलेत आपले योगेश दादा, सुमित. काय बॉल कोणता आहे, टेनिक्स आहे का? म्हणून धनाधन 6 लागतं ना वाटतं. विकेट कशी आहे आणि ते नेक्स्ट बॉलचा पहिला 6 दादाच्या बॅट मधून. भरोसा दादाचा भरोसा नाही. दादाचा कर आहे भाई रबर बॉल. दादांची इनिंग शॉर्ट बट स्वीट झाली असती मॅच चांगली. कारण की यांच्याकडे दादा एकच बॉलर होता मस्त. बॉल जास्त टर्न झालाय काय नाही, सगळी सरळ एकच बॉलर आहे फक्त. तर पेनवाल्यांची अशी कंडिशन झाली आहे का एक तर मॅच पण हारले त्यात गाडी बसले. हे काय काय गेअर कोण टाकील? अरे दादा गाडीची उतर आणि उचला डायरेक्ट अशी इथं येईल आणि काय करायचं? गाडी चालू करू कशी गाडी खेळल्यात बाहेर ये. गाडी तू गाडीन बस 50-60 किलोचा माणूस सगळे इथे या. फक्त न्यूट्रल करेन धक्का नाही उचला. बंपर नका काढू म्हणजे झाला. तुला एवढा काय अशी येणार आहे का? अरे ह्या बघा इकडे ह्याला दिमाग बोलता आणि तुम्ही जे वापरत होता ना त्याला खोका बोलता. अरे बघ तू तिथं काय करत मेहनत मेहनत. दादाचा एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स काय कामाचा नाही. अरे तुझा टायर राहिलाय तू इथे फालतू करायलास काय? तर काहीच पहिली मॅच झाली इथे आणि पहिली मॅच तर जिंकलो. ग्रामीणचा संघ नेरूळ गाव आहे, चांगला खेळतोय आणि ऑलरेडी ते क्वालिफाय झालेत काल फायनलसाठी. 2 दिवसाची टुर्नामेंट आहे आणि आज सेकंड डे ॲज अ आयकॉन म्हणून खेळतायत सगळे ग्रामीणच्या टीम प्लस 2 आयकॉन. तर आता मॅच आहे उस्मान भाईचे आपले आणि त्याच्यासोबत अलीजी पटेल आहे. आपण अलीजी पटेल सोबत बोलू जरा. भाई बहुत टाइम से मैच में तेरी बैटिंग नहीं हो रही, क्यों ऐसा? ऐसा प्रेस्टिक कम है बहुत. हाँ? क्रिकेट कम खेल रहा हूँ, प्रेस्टिक कम है ना. जो टाइगर प्रीमियर लीग हो गया उसके बाद अपना मेरा जो लिगामेंट का प्रॉब्लम आ गया, इसलिए तो अभी वापस तैयारी चालू करने वाला है. आस्ते सही आस्ते ना? इंशाल्लाह पक्का करेंगे. भाई आपला भाऊ चालू करणार आहे, तयारी करा. नाही बघा बॅट्समन पण आले तिथं.
उस्मान पटेल भाईची टीम आपली बागिलोन तलोजा. मध्ये त्यांचा आवाज त्याच्या स्पर्धा नाईटच्या स्पर्धा आवर्जून तू बॉलिंग टाकू, तू बॉलिंग टाक. संपूर्ण रायगड ओके? जिल्ह्यामध्ये तुला बॉलिंग टाकायचे का त्याला? मागणी आहे. नाही ना भाई, प्लॅनचे डिझेल काढून गरज सरांना आपण ऐकलं. तेव्हा match बघू. टुर्नामेंटचे बॉल सांभाळायला आहे ने. किती बॉल ठेवल्या? हे आयोजक येत काय तोड नाही दाखव भाई, म्हणजे सगळे बॉल नंतर प्रॅक्टिसला ठेवणार आहे वाटतं. मी कुठे ठेवणार आहे एवढं पैसेच होणार कारण का. आईच्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तुझं नाव तर सांग. माझं नाव वैतानी शिमेश तांडेल, कुठला तू? करलचा. कोणची मॅच बघायला आलीस? तुझीच मग काय बघली? बॅटिंग बघली का माझी? बॅटिंगने तुझा ऑर्कर बघला. यॉर्कर बघला? कसा होता? Let's play Danger? ग्रीन सिग्नल मॅचला आता सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज प्रथमेशचा पहिलाच बॉल हवेत खेळलाय. बरोबर क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचला. सिंगलला डबलमध्ये करण्यासाठी एक नव्हतं. पहिली इनिंग किती रन करायचे आहेत तुम्हाला? उस्मान भाईला रन करायचे 78 सोबत सूरज पवार. सॉरी, पहिली मॅच हारले हो ना तिथं, तर नाव बी समजत नाही. भाईची बॅटिंग बघायची आपल्याला मागून इथून. बघू आता कसा काय परफॉर्मन्स होते भाई. जुगल पण एक साइडला. पहिलाच बॉल आणि इथे पहा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिलाच बॉल 6 भाईने मारलाय. हो, या बळीला देखील 18 चेंडू आणि 48 धावसंख्येची गरज आहे. विधी झाले गोलंदाजीसाठी. शॉर्ट बॉल होता, मिड विकेटला खेळले. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. फक्त पुन्हा एकदा शॉर्ट बॉलचा वापर केला आणि त्याच शॉर्ट बॉलला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पडला. उस्मान पटेलचा पाठमधून आला. आणखीन एक धमाका. चेंडू सीमा 2 बॉल 2 धावसंख्येची आवश्यकता. पण ती वेळ येऊनच देणार नाहीये. सूरज पाटील म्हणतात कव्हर्सला ठोकलाय विजयी फटका. सूरज पाटीलच्या पाठमधनं अर्धशतक आला मिळतं. 50 धावा कंप्लीट झाल्या सूरज पाटीलच्या. भाई तुम्ही नशिबान जिंकल्या. राग नाही का रे, जीवास तुम्ही आल तर तुम्हाला बरोबर घेतलेलं खूप छान. आमचा वाघ जरा मधीन आला म्हणून तर रन थांबल्या, नाही तर भाई तुम्हाला गोंडलला असतं. यो गावला पेटतो परत. पुन्हा एकदा विकेटची संधी प्रथमेश मात्रे सुद्धा नको शून्याचा चष्मा घालवण्याचा प्राबल्यच्या दिशेने रवाना होत आहेत. उस्मान भाईची मॅच आता जिंकायला आली. 2 बॉल 14 राहिलेत. 16 पाहिजे असताना भाईनी 4 बॉलमध्ये 2च रन दिलेत. मला वाटतं त्याचं नाव आहे सफवान नाही, काहीतरी नाव आहे त्याचं. 2 चेंडू 14 धावा. पण आता नेला लांब लचक 6. बॉल उचलणारी पोरं बघा, बॉल गायब लगेच. किती मोठी गँग आहे. 3-4 बॉक्स जमा केलेत त्यांनी. 1 चेंडू 8 धावा. आणि कॅच आउट. उस्मान भाई पोहोचला फायनल मध्ये. तर भाई उस्मान भाई फॅमिली फुल खुश आहे. सोबत जरियान पण आले. जरियान की खुशी देखो खुशी. तर भाईची कशी बिशी पोचली टीम फायनलला. असं का? मग असं बोला ना मग. मेहनतीशी मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की अभिनंदन. वेल प्लेट. कॅश प्राइज 50,000 आणि या भव्य दिव्य चषक देऊन सन्मानित केलं जात आहे. गावदेवी माते की अभिनंदन. वेल प्लेट. जय मल्हार. वेल प्लेट सिद्धू. वेल प्लेट खुशाल. तर भाईला भेटली सिरीज म्हणून फोटो काढायला उभा राहिलाय. आणि तर तलोच करवा किती खुश दिसता. आणि स्माइल बघा भाई.
आता तरी बोल कसं विषय जिंकल्या बोल आता कसं विषय जिंकलं. करून जिंकलो. सूरजने खूप चांगला खेळला. मेहनत त्यांनी केली म्हणून आम्ही जिंकलो असं बोल मग. काय ना 11 प्लेयरांची मेहनत असते. तो चांगला खेळला. असं बोलणार का तुझा. तुम्हाला पण हरवली आम्ही. तुला फायनल पण कसं राग कसा काढला मी मॅच तू फुकटचा खेळला त्यांच्या. राग काढला. घे फोटो काढतो घे. आणि हा संघ आपला नेरूळ संघ. आयकॉन मॅच मध्ये आम्ही हारलो पण फायनल शेवटी नेरूळ संघानेच जिंकली आणि त्याच संघाला हारून भेटले भाई फायनली. मस्त ट्रॉफी व्हायची याच्यामुळे जिंकलो. ह्यो जर आतमध्ये नसता आला तर मला ब्राईटनेस वाढवावं लागेल तेव्हा दिसेल. ब्राईटनेस वाढवावं लागेल. याला बघण्यासाठी ब्राईटनेस वाढवा तुम्ही. तर मित्रांनो उस्मान भाई फायनलला कॉम्प्रो करून बघा. भाईने लय पैसे कमवल्या. दाखव जरा पोरांना उस्मान भाई किती कमवतो बघा भाई. ये वाटे चालू वाट्यासाठी चालू झालेले आहे मित्रांनो. तुम्हाला दाखवतो उस्मान भाई कसे आपले शेअर करतात. हे आहेत आपले स्पॉन्सर. मयूरला दोन वाटणे येतात. आयकॉन मधून वाटणे नाही ना आयकॉनला तुम्हाला दिली ना म्हणा दे. अरे असं काय करत जेवाल तरी